अतिशय छान त्याचा प्रवास आहे आणि आज तो दुबईमध्ये आता एक अतिशय चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आहे. आणि माजी विद्यार्थी मंडळामध्ये नेहमी त्याचा अतिशय सक्रिय सहभाग असतो. आर्थिक मदत तो नेहमी उत्साहाने करत असतो. आणि मी तुम्हाला कालच सांगितलं की त्याचेच मित्र म्हणजे ते एका हॉस्टेल अगोदर 11वी-12वीला तर एका हॉस्टेलला होते, विनोद जाधव सर म्हणून. त्यांनी त्यांची स्वतःची फार्मास्युटिकल इंडस्ट्री, मोठी इंडस्ट्री आहे दुबईमध्ये, आणि अनेक चांगल्या प्रोजेक्टसाठी त्यांनी खूप छान प्रकारची देणगी आमच्या संस्थेला ऑलरेडी दिलेली आहे. माझी विद्यार्थी मंडळाला पण दिलेली आहे, विद्यार्थी सहाय्यक समितीला पण दिलेली आहे, आणि पुढे पण खूप चांगल्या प्रोजेक्टसाठी त्यांनी अनेक चांगल्या प्रकारची देणगी देण्याचं कबूल केलेलं आहे. विजयच्या बाबतीमध्ये काही कारणांनी त्याला आज जॉईन होता येत नाहीये, हे मला कळालं होतं. मग तो उद्या जॉईन होणार आहे, त्यांनी उद्याचं शेड्यूल दिलेलं आहे फिक्स, कारण त्याचं, आणि तो दुबईवरून आपल्याला डायरेक्ट जॉईन होणार आहे. पण आज मी दुसरा एक व्यक्तीला बोलवायचा प्रयत्न केला होता, तो म्हणजे दिनेश आदलिंग. मी त्याचा बायोडाटा पण आज शेअर केला तुमच्या सगळ्यांशी. अतिशय छान अभ्यास त्याचा आहे, अनेक गोष्टींमधला छान प्रेरणा, स्वयंप्रेरणा. तुम्ही त्याचा बायोडाटा नीट अभ्यास केला तर खूप छान पद्धतीनं तो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. बारामतीमध्ये तो आहे. पण अगेन त्याचं कन्फर्म झालं, त्याचंही काही अडचण आली, त्यामुळे तोही आज आपल्याला जॉईन होऊ शकत नाहीये. त्यामुळे आज जे 2 गेस्ट आपण प्लॅन केले होते ते आज जॉईन होऊ शकत नाहीत काही कारणाने. त्यांचं उद्या विजय कदम जॉईन होईल आणि दिनेश आदलिंग शुक्रवारी आपल्याला जॉईन होईल. असा तो नियोजनामधला थोडा बदल झालेला आहे. दोघांचे लेक्चर्स अतिशय छान प्रेरणादायी असणार आहेत. भरपूर तुम्हाला शिकायला मिळणार आहे या दोन्ही लेक्चर्स मधनं. वेगळी अनुभूती मिळेल की कशा पद्धतीनं अनेक गोष्टींवर, जसं आत्ता आपण करतोय काय, खरं तर अनेक गेस्टना समोर आणतोय की ज्यांचा तुमचा परिचय नाहीये काही, पण माझ्या परिचयामधले आहेत, आणि मला खात्री आहे की या सगळ्यांकडून मला सुद्धा आणि आपल्या सगळ्यांना काही ना काहीतरी शिकता येण्यासारखं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण हा आपला प्रयत्न होता. आणि तुम्ही सगळेजण, मला तुम्ही सगळ्यांचं खरं भरभरून कौतुक करायचंय की इतक्या उत्साहानं वेळेत तुम्ही हजर असता, अटेंड करता. त्यामुळे हा जो उत्साह आहे तुमचा, त्यामुळेच मी अनेक अजून चांगले गेस्ट आपल्या बरोबर येतील याचं प्लॅनिंग करतोय. त्यामुळे तुमच्या या उत्साहाला, सगळ्यांच्या उत्साहाबद्दल सगळ्यांचं खूप मनपूर्वक अभिनंदन. आणि असाच उत्साह तुमचा वाढत राहो. आणि नुसताच उत्साह नसतो तर जे काही तुम्ही ऐकताय, जसं हर्षवर्धन नलवडेंनी त्याच्या अभिप्रायामध्ये लिहिलं होतं की या प्रत्येकामधला एक एक गुण जरी आम्हाला घेता आला काही तर खऱ्या अर्थाने आम्ही छान पद्धतीनं आमचं आयुष्य, यशस्वी लाईफ व्यतीत करू शकू, असं छान त्याने त्याच्या अभिप्रायामध्ये म्हणलं होतं. आणि तीच अपेक्षा आहे आपल्याला. तर आज दोन्ही गेस्ट नाहीयेत, तर आपण आज काय करणार आहोत, तर आपण आज कालचा जो सेशन झाला जोहरी विंडो, या सेशनवरती थोडं डिस्कशन आणि त्याचे काही ड्रॉबॅक्स पण आपण बघणार आहोत. कारण काय, कुठल्याही गोष्टी जसं त्याचे प्लस पॉइंट्स असतात तसे काही ड्रॉबॅक्स पण असतात, आणि ड्रॉबॅक्सवर लक्ष द्यायला पाहिजे. आणि त्याने काय आपण नाही केलं पाहिजे, कशी काळजी घेतली पाहिजे, हे पण बघणं तेवढंच आवश्यक आहे. तर ते आपण बघणार आहोत. तत्पूर्वी मला एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना असा विचारायचा आहे की कालचा जो, दरवेळेस आपण बघतो की कालचा सेशन कसा झाला, तर कालचा जो सेशन आपला जोहरी विंडोचा झाला, तुम्हाला तो किती मार्क द्या प्रत्येकाने, तुमच्या ह्याच्यामध्ये किती आवडला, काय वाटलं. तर प्रत्येकाने काय वाटलं नाही, मार्क द्या तुमच्या ह्याच्यामध्ये की कालच्या सेशन बद्दल तुम्हाला नॉलेज मिळालं का नीट, कितपत मिळालं, किती आवडला. सगळ्यांचे मार्क धन्यवाद. पट 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 पट, त्यावर मला नावं घेता येत नाहीये. अतिशय स्पीड तुमचा अतिशय चांगला आहे. संतोषने 100% असं म्हटलेलं आहे. श्रुती, ठीक आहे. अनेकांनी छान त्याचे फीडबॅक्स दिलेले आहेत. आणि खरंच म्हणजे हे टेक्निक अतिशय अनेकांनी ते ज्यांनी त्याच्यावर काम केलं. महत्वाचं काय, अशा अनेक गोष्टी असतात, अनेक चांगल्या गोष्टी आहेत, पण महत्वाचं आहे की त्याच्यावर काम करणं. तर जे विद्यार्थी त्याच्यावर काम करतील त्यांना त्याचे रिझल्ट मिळतील.
कुठल्याही गोष्टीवर असंच आहे की व्यायाम करणं चांगलंच आहे, योगासनं करणं, सूर्यनमस्कार करणं चांगलंच आहे, प्रश्नच नाही. नो नो, तसंच हे जोहरी विंडोचं टेक्निक फॉलो करणं चांगलंच आहे, प्रश्नच नाही. पण ते करायला पाहिजे ना, व्यायाम करायला पाहिजे ना. खरं बोलणं चांगलंच आहे, त्याचे चांगलीच फळ आहेत, पण तो प्रॅक्टिसमध्ये आणणं, स्वतःच्या कृतीमध्ये आणणं हे फार महत्वाचं आहे. तर या जोहरी विंडोच्या बाबतीमध्ये जे जे कृतीमध्ये आणतील, ते अप्लाय करायचा प्रयत्न करतील अभ्यास करून, त्यांना त्याचे बेनिफिट्स मिळतील. काय बेनिफिट्स आहेत? तर त्याचा सर्वात महत्वाचा बेनिफिट असा आहे की आपला स्वतःचं व्यक्तिमत्व आपल्याला चांगल्या पद्धतीनं जाणून घेता येतं. आपल्यामध्ये काय ताकद आहे, आपण काय वेगळ्या पद्धतीनं करू शकू हे बघता येतं, ओपन राहता येतं. आपलं स्वतःची रिलेशन, इंटरपर्सनल रिलेशन हे सुधारता येतं. स्वतःशी नातं चांगल्या प्रकारे सुधारता येतं. आणि नुसतंच स्वतःची नाही, तर आपल्या मित्रपरिवाराशी, आपल्या कुटुंबियांशी, आपल्या कलिग्सशी, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय त्या सगळ्या लोकांशी तुमचं नातं छान घट्ट होतं. आणि ज्यावेळेस नाती घट्ट होतात, हेल्दियर राहतात, त्यावेळेस खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घेता येतो. आणि शेवटी प्रत्येकाची इच्छा हीच आहे ना की मला माझ्या जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे छान पद्धतीने, मला चांगलं यश मिळवता आलं पाहिजे. यश हे केवळ पैशाच्या रूपात असतं असं नाही, मला आनंदी राहता आलं पाहिजे. तर हे सगळं तुम्हाला यातनं साधता येऊ शकेल. मला एक अजून प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे. तुमच्यापैकी किती जणांना म्हणजे ते आवडलं, सगळ्यांनी सांगितलं, किती जणांनी त्याच्यावर अभ्यास केला, किती जणांनी नेटवरती थोडं सर्च केलं, असं प्रामाणिक, खोटं, यस तर यस म्हणा, नो तर नो. ज्यांनी ज्यांनी खरंच अभ्यास केला, नेटवर सर्च केलं, ते बघितलं, त्यांनी यस म्हणा, नसेल त्यांनी बिनधास्त नो म्हणा, काही घाबरायचं कारण नाही. खरं बोलणं महत्वाचं आहे, नो तर नो, काय फरक पडत नाही. गुड. अनेकांनी केलेल्या, अनेकांनी नाही केलेला त्यावरती अभ्यास, काही हरकत नाही, अनेकांनी अभ्यास त्यावरती केलेला नाहीये. पण मला या निमित्ताने सगळ्यांना असं सांगायचंय, जे जे सेशन्स आपण घेतो, हा जो जोहरी विंडो सेशन घेतला किंवा कुठलाही सेशन जो आपला होतो, मला ही विनंती करायची आहे सगळ्यांना की तुम्ही एवढे कष्ट घेऊन बॅचला येता, अटेंड करता, तर त्याच्यावर थोडं काम तुम्ही वेळ देऊन केलं पाहिजे. काय होतं ना की मग आपण जर हे काम नाही केलं थोडंसं घरी, तर मग आपण जो काही तासभर दिला काल तुम्ही सगळ्यांनी, अनेकांनी तासभर तिथं दिला, 40 पेक्षा जास्त विद्यार्थी होते, 40-45, आणि मग तासभर इथं देऊन नंतर त्याचा फॉलोअप नाही घेतला गेला कुठल्याही गोष्टीचा, तर ह्या तासभराची व्हॅल्यू निघून जाते, हळूहळू ती कमी होत जाते आणि मग विसरून जातो आपण. जोहरी विंडो हा शब्दही विसरून जातो. असं काही लेक्चर घेतलं होतं कधी आठवत नाही असंही होऊन जाईल. केव्हा होईल? जर तुम्ही त्याचा फॉलोअप घेतला, मग तो वेळ काही उपयोग नाही ना मग एवढ्या सगळ्या गोष्टींचा. त्यामुळे मला आणि त्याला वेळ लागत नाही. मला असं सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी ते बघितलं, माहिती घेतली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण ज्यांनी हे बघितलंच नाही, वेळ दिला नाही नंतर, असे अनेक जण आहेत, काही हरकत नाही, असं होतं, तुम्हाला मी रागवणार नाही. पण मला तुम्हाला सांगायला आवडेल, तुम्हाला खऱ्या अर्थाने त्याचा कुठल्याही गोष्टी, म्हणजे आपलीच लेक्चर्स नाहीत ना, पुढे तुम्ही अनेक कॉलेजेसमध्ये जाल, अनेक गोष्टींना सामोरे जाल, अनेक गोष्टी अटेंड कराल, त्यासाठी प्रचंड एफर्ट्स घ्याल. मग ते केल्यानंतर त्याला फॉलोअप देणं, त्यातलं नीट समजून घेणं, गमक त्यातलं, आणि ते प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवायचा प्रयत्न करणं, हे जर तुम्हाला जमलं तर खऱ्या अर्थाने तुम्हाला यश मिळत राहील. नाही तर काय होतं माहिती का, की सगळंच नॉलेज घेतलंय सगळ्याच भागातलं, खूप नॉलेज आहे, त्याला एक एक शब्द आहे बघा मराठीमध्ये, तुम्हाला माहिती असेल तर, पोंगा पंडित म्हणतात. माहिती का पोंगा पंडित म्हणजे काय? पोंगा पंडित म्हणजे त्याला भरपूर नॉलेज, सगळं माहित होतं. तुम्ही काल बघा की जोहरी विंडो बद्दल ऑलमोस्ट एकालाही माहित नव्हतं. खरं तर किती जुनं आहे, 1955 साली काढलेलं आहे, नेटवर आहे, सगळं आहे. अशा अनेक गोष्टी येतात, एवढी एकच नाही की जे तुम्हाला माहित नाही. पण ठीक आहे, माहित नव्हतं, कळालं का? पण अनेकांना माहित असतं, किंवा अनेक जे पोंगा पंडित जे मी म्हणतोय, की अनेक असे काही लोक आहेत की ज्यांना सगळं नॉलेज आहे बरं का, स्वतःकडं भरपूर वाचन केलेलं आहे, सगळं नॉलेज आहे, परंतु त्यांनी घेतलेलं नॉलेज ते कृतीमध्ये उतरू शकत नाहीत, कृतीमध्ये येत नाही. अशाला पोंगा पंडित म्हणायचं, की म्हणजे ज्या नॉलेजचा उपयोग न तो स्वतःसाठी करू शकतो, ना दुसऱ्यासाठी करू शकतो, दोघांसाठी ते नॉलेज तो वापरू शकत नसेल, तर तो पोंगा पंडित. काय त्याच्या पोंगा पंडितला करायचंय? त्यापेक्षा मी नेहमी म्हणतो की थोडं शिका, पण जे काही शिका परफेक्ट शिका, आणि त्याच्यावर अतिशय चांगल्या प्रकारची कृती करा. आणि अशा आपल्याकडे अनेक उदाहरण आहेत. कर्मवीर भाऊ पाटलांचं उदाहरण आहे,
संत गाडगेबाबा महाराजांचं उदाहरण आहे की काही शिक्षण अतिशय कमी, पण जे काही गमक त्यांना कळलं आयुष्याचं, त्यांनी प्रत्यक्ष कृतीमध्ये खूप छान ते उतरवलं आणि छान काम त्यांच्या आयुष्यामध्ये करून दाखवलं. खूप आनंद घेतला जीवनाचा, स्वतः पण आणि इतरांनाही आनंद दिला. तर त्यामुळे ज्यांनी ज्यांनी याच्यावर कृती केलेली नाहीये त्यांनी कृती करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी ज्यांनी कृती केली आहे, काही गोष्टी बघितलेल्या आहेत, कळलं का त्याबद्दल, तर त्या एका पॉइंटवर न थांबता ते थोडं कॅरी नुसतं बघणं, नेटवर बघणं, माहिती घेणं एवढंच नाही, तर ते प्रत्यक्षात कसं उतरवायचं याचाही तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा, असं मला या निमित्ताने सगळ्यांना सांगायचंय. कालच्या ज्या लेक्चरचा अगदी थोडक्यात आपण मी रिवाइज घेतो आणि मग मी आज त्यातले काही ड्रॉबॅक्स जे मी म्हटलं ते सांगणार आहे. सर्वात म्हणजे आपण काल काय बघितलं, जोहरी विंडो एक अशी जे छान प्रकारची कन्सेप्ट आहे, टेक्निक आहे बेसिकली, आणि ते एका शास्त्रीय जोसेफ लुफ्ट आणि हॅरी यांनी ते शोधून काढलं आणि म्हणून त्याला जोहरी असं नाव दिलं गेलं. पण याच्यामधले सर्वात महत्वाचा भाग असा आहे की तुमच्या चार विंडो, आपलं जे व्यक्तिमत्व आहे, आपल्या स्वतःचं व्यक्तिमत्वाबद्दलची माहिती, ओपन जे 4 विंडोज केल्यात तुमच्याकडे आहेत की ओपन, ब्लाइंड, अननोन आणि हिडन. आपलं स्वतःचं जे व्यक्तिमत्व ओपन, ओपन मध्ये काय की आपल्या व्यक्तिमत्वाविषयी नॉलेज, म्हणजे तुम्ही कसे आहात, रंग, रूप, दिसायला कसे आहात, तुम्ही बोलता कसे, आवाज कसा आहे, सगळी माहिती तुमच्याविषयीची सगळ्यांना असते आणि ती तुम्हाला पण असते. तर ह्या व्यक्तिमत्वाचे अनेक कंगोरे इतरांनाही माहिती आहेत, तुम्हाला जे माहिती आहेत त्याला म्हणायचं ओपन. दुसरं ब्लाइंड. ब्लाइंड मध्ये काय, ब्लाइंड मध्ये यू डोंट अदर्स नोट्स, म्हणजे तुम्हाला माहित नाही तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी. की मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं बऱ्याच वेळा की मी कसा वागतो, कसा बोलतो, मी बोलताना काय चुका करतो, कधी कधी लक्षात नाही येत, मी कसे हातवारे करतो, किंवा हे व्यक्तिमत्वातला भाग झाला, किंवा इतरही अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला, हो मी असं केलं, माझ्याकडनं असं घडलं, असं मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की झोपेत चालतात, काही जण बोलतात, असे अनेक गोष्टी आहेत. थोडक्यात समजावं म्हणून मी काही उदाहरणं दिली तुम्हाला. त्याबद्दल तुम्हाला माहित नसतं पण इतरांना माहित नसतं, आणि मग ते तुम्हाला माहित होणं स्वतःविषयी अत्यंत महत्वाचं आहे. जर आपल्याला जर आपल्याविषयी अनेक गोष्टी माहित नसतील तर आपण आपला आत्मविश्वासाने आपण पुढे जाऊ शकणार नाही. काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्या आपण सुधारू शकणार नाही. आपल्याला कळतच नाही ना, काही असं इथं तोंडाला हात लावायची सवय, काय अनेक तो मुद्दा नाही. पण फीडबॅक घ्या. म्हणून काय, जर आपल्याला ज्या गोष्टी माहित नाहीत स्वतःच्या व्यक्तिमत्वाविषयी त्याचे फीडबॅक घेत राहा, कळलं का. फीडबॅक कोण देणार तुम्हाला, तुमचे मित्र, जवळचे कुटुंबीय, आई वडील, कुटुंबियातले सर्व, तुमचे कलिग्स जिथे तुम्ही काम करताय, कॉलेजमधले मित्र, यांना सेपरेटली बसून तुम्ही त्याचे फीडबॅक मागा अवश्य. आणि त्या फीडबॅक बद्दल तुम्हाला तुमच्या काही ज्या गोष्टी आहेत त्या कळतील आणि मग तुमची ओपन विंडो वाढेल. 4 गोष्टी तुमच्या विषयीच्या तुम्हाला समजल्या, तो ओपनचा विंडोचा आकार काय होईल, तो कमी होईल. ऑटोमॅटिक ब्लाइंड म्हणजे आपल्याला माहित नाही आपल्याविषयी, तो ब्लाइंड आकार काय होईल, कमी कमी होत जाईल. आपलं तेच आहे. म्हणजे बेसिकली या जोहरी विंडोचं सर्वात मोठं गमक काय आहे, तर तुमच्या ओपन विंडोचा आकार वाढवायचा. ओपन विंडोचा आकार वाढवायचा म्हणजे काय, तर स्वतःला डिस्कवर करायचं, स्वतःविषयीची सगळी माहिती नीट आपण स्वतः घ्यायची की जी नसते, कळलं का. तर त्याप्रमाणे तुमची जस्ट आपण रिव्हिजन म्हणून घेतोय. आणि त्यानंतर अननोन मध्ये काय, नादर यू नो नॉट अदर्स, म्हणजे तुम्हालाही माहित नाही तुमच्याविषयी आणि इतरांनाही माहित नाही. तुम्हाला माहिती आहे ना की मी काल ह्यांचं उदाहरण तुम्हाला शेअर केलं होतं, रवींद्रनाथ टागोरांचं. अशी अनेक उदाहरणं आहेत, कळलं का. किंवा तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, अशी काही चांगली माणसं आहेत की जगामध्ये ती फार मोठं नाव कमवू शकली असती. जसं रवींद्रनाथ टागोरांनी चित्रकलेमध्ये पण खूप चांगलं नाव, ड्रॉइंग मध्ये पण नाव त्यांचं आहे जगामध्ये. पण अनेक जण स्वतःच्या त्या काही ज्या सुप्त गुणांचा जो विषय आहे, स्वतःचं जे काही वेगळेपण आहे हे शोधू शकत नाहीत. त्यामुळे अनेक चांगली लोक ते न शोधल्यामुळे तशीच मरून पण जातात आणि मग त्यांचं जे काही सुप्त गुण आहे ते बाहेर येत नाहीत आणि मग ते प्रसिद्ध होऊ शकत नाहीत. तर त्यामुळे तुम्ही सगळ्यांना तुमचे सुप्त, स्वतःला ओळखणं, स्वतःतल्या अनेक गोष्टी बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. रवींद्रनाथ टागोरांच्या बाबतीमध्ये काय घडलं, ते प्रयत्न करत राहिले, असं काही काही काम करत राहिले आणि त्यांना असं एकदा रेकॉर्डातनं त्यांना कळलं की अरे मग माझं चांगला हात बसतोय, चांगलं ड्रॉइंग आलंय, चांगलं होते, असं असं करत 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 त्यांनी काही चित्र काढले. मग त्यांना कळलं की अरे मी चांगली चित्र काढू शकतो बघा. आणि हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. किंवा
अनेक नोबेल विजेते, नोबेल प्राइज सगळ्यांना माहिती आहे, नोबेल प्राइज विजेत्यांमध्ये बेसिकली असे काही विजेते आहेत शास्त्रज्ञ की त्यांनी जे शोध लावले म्हणून त्यांचं नाव जगापर्यंत आलं. पण ते शोध कसे लागले, काही एक दोघांच्या बाबतीमधली सुंदर उदाहरण आहेत की ते काही नाही, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्याला आपण क्रोमॅटो टेक्नॉलॉजी म्हणतो त्याच्यामध्ये, की बेसिकली रंगांविषयीचा, तर त्याचा जो शोध लागला, त्यांचं तुम्हाला नाव एवढं आठवत नाहीये, त्याच्याविषयी उद्या सांगेन, मला थोडंफार त्या अंदुकचं आठवतंय. पण असे असे अनेक गोष्टी आहेत की त्या डिस्कवर ऑटोमॅटिकली होत गेल्या. तर ते अननोन विंडो बद्दल आहे की आपल्याला डिस्कवर करणं, आणि त्याच्यासाठी सेल्फ डिस्कवरी हा विषय महत्वाचा आहे. अदर्स शेअरिंग ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम अदर्स ते महत्वाचं आहे. आणि हिडन मध्ये काय, दॅट यू नो अदर्स डोंट नो. म्हणजे बऱ्याच वेळा असतं की आपल्याला आपल्याविषयी माहित असतं की आपण, जसं मी तुम्हाला सांगितलं की फिजिकल प्रॉब्लेम, की अस्थमा आहे मला, किंवा मला अटॅक येतो, एखाद्या इतर वेळेस मी चांगला असतो पण मला एकदम फिट येते, किंवा असं म्हणजे फिजिकल असतात काही अनेक प्रॉब्लेम्स, वेगवेगळे असू शकतात, अनेक असू शकतात, कळलं का. किंवा व्यक्तिमत्वातले काही प्रॉब्लेम असू शकतात, कळलं का. तर बऱ्याच वेळा हे शेअर करताना आपल्याला घाबरल्यासारखं होतं की कसं सांगायचं, मग लोक टिंगल करतील, किंवा लोक उगाच आपल्याला अंडरस्टिमेट करतील, किंवा काही एखादी काही असू शकते गोष्ट व्यक्तिमत्वामध्ये. तर ती सुद्धा न घाबरता आपण शेअर केली पाहिजे. आणि हा सगळ्यातच मोठा असा आहे की आपला ओपन एरिया जेवढा मोठा कराल तेवढा तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुमचं व्यक्तिमत्व अधिक खुलून येईल, तुम्ही अधिक आत्मविश्वासाने, अधिक सक्षमतेने अनेक कार्यांमध्ये भाग घेऊ शकाल, अनेकांची मदत घेऊ शकाल, अनेकांना मदत मागू शकाल, अनेकांना मदत करू पण शकाल, कळलं का. हे इट इज ऑल अशा पद्धतीचा हा एक छान सेल्फ स्वतःचं हे वाढवण्यासाठीचा, आणि हा बेसिकली बिहेवियरल टेक्निक्स मध्ये, म्हणजे स्वतःचं बिहेवियर डेव्हलपमेंट या दृष्टिकोनातून ही अतिशय चांगलं टेक्निक आहे. पण याच बरोबरीनं याचे काही ड्रॉबॅक्स पण आहेत, कळलं का. तर ते ड्रॉबॅक्स आपण सगळ्यांनी लिहून घ्यायचे, कारण ते आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्याची एक स्लाइड आहे, दीपक शेअर करशील का ड्रॉबॅकची स्लाइड. दीपक दीपक सर शेअर केलेलं आहे. ऑलरेडी केलंय का मगाशीच. हो केलंय. ठीक आहे, लिहून घेतली का सगळ्यांनी, ते लिहून घ्या बरं ते ड्रॉबॅकची स्लाइड. किती जणांचं लिहून झालंय त्यांनी यस टाईप करायचं, आय हॅव रिटन. कारण ड्रॉबॅक्स तुम्हाला माहित असणं पण तेवढंच महत्वाचं आहे. येस लिहिलेत, पण ठीक आहे, अजून थोडं आपण 2 मिनिटं वाट बघू, जरा नीट सगळ्यांनी लिहून घ्या ड्रॉबॅक्स. कारण ड्रॉबॅक्स माहित, कुठल्याही गोष्टीचे ड्रॉबॅक्स काय आहेत हे आपल्याला माहित असणं तेवढंच महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. मी माझा व्हिडिओ 2 मिनिटं बंद करतो. मला एक हे जे काही तुम्हाला फीडबॅक म्हणजे बेसिकली ड्रॉबॅक्स दिलेले आहेत 4-5, माझी आज आज इच्छा अशी आहे की तुमच्यापैकी कोणीतरी पहिला ड्रॉबॅक वाचायचा आहे, आणि मग त्यावर आपण थोडी चर्चा करायची. मी थोडंसं बोलेन आणि कोणाला मित्रांना काही व्ह्यूज मांडायचा, थोडं आपण चर्चेच्या स्वरूपात जाऊ याच्यामध्ये. ड्रॉबॅक्स ऑन ऑफ जोहरी विंडो याच्यावर थोडी चर्चा करू, काय आपण जरा गप्पा मारूयात, काही जणांनी सहभागी व्हावा अशी माझी इच्छा आहे ह्या गप्पांमध्ये. त्यातला जो पहिला ड्रॉबॅक आहे, कोण वाचेल, आय विल रीड असं टाईप करा इथे, मी त्याला वाचायची संधी देईल. आणि हे ऑन करा, काय स्पीकर ऑन करा, आणि शक्यतो व्हिडिओ पण ऑन करा ना, दिसाल तुम्ही मला
कोण बोलतोय. अर्थात ड्रेसअप वगैरे थोडासा करून ठेवा. मी ड्रेसअप करूनच बसतो, कारण मला माहिती माझा व्हिडिओ ऑन होणार आहे. कळलं का? तर लिहून झालंय का सगळ्यांचं ड्रॉबॅक्स? कारण ड्रॉबॅक्स माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. मग त्याप्रमाणे आपण काळजीपूर्वक ती वापर करताना कुठे जसं कशी काळजी घ्यायची, त्या टेक्निक्स वापरताना पण काय काळजी घ्यायची हे पण माहीत असणं तेवढंच आवश्यक आहे. मी माझ्या चॅट बॉक्स जस्ट चेक करतो का माझ्या चॅट बॉक्स मध्ये कोणी काही टाईप केलंय का. ओके, ऑलमोस्ट जणांनी लिहून घेतलेलं आहे. तर कोण वाचेल त्यातला पहिला ड्रॉबॅक? हु विल रीड द फर्स्ट ड्रॉबॅक? इथे टाईप करा आय विल रीड म्हणून. इंग्लिशमध्ये आहे, छोटाच आहे आणि स्पीकर ऑन करून तो वाचायचा आहे. मग त्यावर मी कुणीतरी वाचून दाखवायचंय, मग मी त्यावर थोडं एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करेन जे मला माहिती येते. एक पण तयार नाही वाचायला? लिहून घेतलंय ना वहीत तुम्ही? येस आय. कोण कोण वाचेल? मयूर वाच पहिला ड्रॉबॅक वाच. वाचू सर, झालं सगळ्यांचं? व्हिडिओ पण चालू कर तुझा. हा, जरा बघता येईल आम्हाला सगळ्यांना. केलास का? हा केला सर. तू छान दिसतोस. थँक्यू. वाचू सर? हा वाच. Something has perhaps better not to communicate it, like mental or health problem. अच्छा, हे लक्ष तुला काय समजलं मयूरातनं? तुला यू अंडरस्टूड? हा बोल ना. आपण चर्चा करणार आहे, थोडस इतरांनी सहभागी होऊ शकता. नाही सर, तुम्ही सांगा. बर 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 बर, ठीक आहे. कोणाला बोलायचंय का या पहिल्या पॉइंटवर? काय लिहिलंय? समथिंग आर परहॅप्स बेटर नॉट कम्युनिकेटेड, नॉट टू कम्युनिकेटेड. कोण बोलेल का? काय समजलं यातनं? कारण आपल्याला काय ओपन व्हायचं, सगळी माहिती माझं ते टाईपच होत नाही चालू असतं. अच्छा, मयूर स्पीकर ऑन ऑफ कर तुझा. ठीक आहे. बाकी कोणाला बोलायची इच्छा आहे का यावरती? कोणी सांगेल का की या ड्रॉबॅक मधला हा जो ड्रॉबॅक आहे याच्याबद्दल कोणाला बोलायला आवडेल का? ठीक आहे, मी सांगतो. ओके, विषय असा आहे की बघा काय होतं, काही गोष्टी आपण ही फार थिन लाईन असं म्हणतो आपण. काही गोष्टी काय बोलायच्या आणि काय नाही बोलायच्या. म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळा 2-3 अँगल्स त्याला आहेत की आपण आपल्याविषयी जर ओपन करायचं म्हटलं, सगळं सांगायचं म्हटलं, तर आपण हाही भाग बघितला पाहिजे की ज्याच्या पुढं आपण ओपन करतोय तो किती ट्रस्टवर्दी आहे, तो किती विश्वासू आहे. हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. तो किती विश्वासू आहे हा विषय महत्वाचा आहे. कळलं का? आणि बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की आपण जे काय आपल्याविषयी शेअर केलेलं आहे त्यामुळे आपल्या बाबतीमध्ये म्हणजे एखादा अशा काही गोष्टी असू शकतात की इतर जण त्यामुळे आपल्याला त्रास देऊ शकतात, आपली टिंगल करू शकतात, त्या इन्फॉर्मेशनचा मिसयूज करू शकतात आणि ही इन्फॉर्मेशन पास होऊ शकते अनेकांपर्यंत की जी होणं अपेक्षितही नाही, एवढी आवश्यकता पण नसते. अनेक असतात काही काही वेगवेगळ्या आणि त्याचं काही फार हे नाहीये, पण ती पास झाली की लोक उगाचच त्याच्याविषयी फार हे करायला लागतात. त्यामुळे आत्ता जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये की काही हेल्थ रिलेटेड काही इश्यूज जे असतील तर काही आपण यू विल हॅव टू काहीच्या बाबतीमध्ये थोडं आपण रिझर्व्ह राहणं पण गरजेचं आहे. आणि ह्याचे जे काही परिणाम काही झाले वेगळे जेणेकरून आपल्याला काही मानसिक त्रास होईल असं काही करायला नाही पाहिजे. त्यामुळे ती थोडी थिन लाईन आहे. खरं तर शेअर करायला पाहिजे कॉन्फिडेंटली. जे माझं आहे ते माझं आहे, आय एम कॉन्फिडेंट अबाउट इट. पण आहे यात काही गोष्टी, पण त्याचा कोणी गैरफायदा घेणार नाही ना, तुमचा अनडू ऍडव्हान्टेज घेणार नाही ना, हे पण बघणं तेवढंच आवश्यक आहे. तर त्या दृष्टिकोनातनं आपल्या स्वतःविषयी ओपन करताना आपण ज्याच्या पुढे ओपन करतोय त्यांचा ट्रस्टवर्दीनेस माहित असणं, फीडबॅक तर आपल्याला मिळाला पाहिजे आपल्या अडचणींबाबतचा. तर तो ट्रस्टवर्दीनेस जो आहे ना तो फार महत्वाचा आहे की ते विश्वासू आहेत ना तेवढे. अशाच लोकांची सगळ्यांची गोष्टी शेअर नाही करत बसायच्या. काही काही जणांना तुम्हाला माहित असेल सवय असते
स्वतःच भरपूर सांगत राहतात काय 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 लोक मग टिंगल करतात आणि ते काही हे स्वतःबद्दल सांगत बस असंही म्हणतात. कळलं का? तर काय सांगायचं काय नाही सांगायचं कसं सांगायचं, कुठं काय बोलायचं हे माहिती असणं याला म्हणतात कॉमन सेन्स. आणि हा कॉमन सेन्स इज नॉट सो कॉमन. बघा माझं वाक्य लक्षात ठेवा, कॉमन सेन्स इज नॉट सो कॉमन, दॅट इज अ प्रॉब्लेम. कळलं का? आणि त्यामुळेच अनेक अडचणी निर्माण होतात. तर त्यामुळे बेसिकली तुम्ही हे शेअर करताना थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. काही हेल्थ रिलेटेड स्पेसिफिक गोष्टी कदाचित तुम्ही विचार करून त्या शेअर करणं गरजेचं आहे. हा पहिला ड्रॉबॅक आहे त्याचा, कारण यातनं अडचणीत तुम्ही येऊ शकता. काही बाबतीत काही लोक मुद्दामून तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू शकतात. तर हा ड्रॉबॅक आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तो ड्रॉबॅक लक्षात घेऊन कशी काळजी घ्यायची, म्हणजे ते शेअर करायचं नाही का, करायचं, पण कसं काय केव्हा कोणाशी ट्रस्टवर्दी लोकांची आणि काय काळजी घ्यायची ते करताना हे करणं अत्यंत महत्वाचं आहे. असं आई वडील यांच्याशी काही गोष्टी निश्चितच शेअर केल्या पाहिजेत, अगदी मनमोकळेपणे शेअर केल्या पाहिजेत. चालेल का? कारण तुमचं हित तुमच्या आई वडिलांनी इतकं कोणीच बघू शकत नाही, तुम्हाला योग्य मार्गदर्शन कोणीच करू शकत नाही तेवढं. त्यामुळे त्यांच्याशी कम्युनिकेशन तुमचं अतिशय ओपन यांनी असणं अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे, दुसरी लाईन कोण वाचेल त्यातली? दुसरी लाईन कोण वाचेल? स्पीकर ऑन करून त्यांनी वाचायला हरकत नाही. मला थोडं चार्ट तिथे दिसायला अवघड जात आहे, मीन सम टेक्निकल. त्यातली दुसरी लाईन कोण वाचेल? हॅलो सर. हा, कोण बोलतोय? सांग, नाव सांग. आणि कधी कोणी बोलताना ना आपलं नाव सांगायचं आणि बोलायचं. प्रथमेश वाघ. प्रथमेश, बोल प्रथमेश. Some people may pass on the information they received further than we desire. म्हणजे काय लोक जेवढी माहिती सांगायची होती त्याच्यापेक्षा आपली जेवढी इच्छा आहे त्यांच्याकडून जेवढी माहिती मिळेल त्या पुढे असं उलट सुलट काय पण सांगत बसतात. त्यामुळे ते दुसरा करेक्ट पॉइंट. करेक्ट. प्रथमेशने अतिशय चांगलं सांगायचा प्रयत्न केला की काही लोक काय करतात, आपल्याला जे आपण सांगितलं धचा मा करणं, थोडक्यात काही काही बाबतीमध्ये कधी असं असतं, किंवा कधी कधी जास्त काहीतरी हे करत बसतो, बहुवटंगर बनवणं त्याचा. कळलं का? त्यामुळे ही पण काळजी घ्यायची. त्यामुळे आपण म्हणून तुम्ही मला सांगितलं की ओपन अप होताना कोणत्या गोष्टी ओपन अप करायच्या आणि आपल्या ट्रस्ट वर्दीनेस असलेल्या लोकांपर्यंत ती ओपन अप करणं, की ज्यांच्याकडनं खरंच आपल्याला का ओपन करायचंय, तर आपल्याला चांगला फीडबॅक मिळेल, आपल्याला काही सजेशन मिळेल, काही असं होतंय का, मग हा बदल करा रे, ते होऊन जाईल. म्हणजे एक जे उदाहरण देतो की मला खूप सर्दी होते सारखी मी आणि मला जर समजा सजेशन चांगलं मिळालं की अरे तू जरा वाफ घेत जा गरम पाण्याची, वाफ घेतली तर सर्दी कमी होऊन जाईल, हे सजेशन मिळालं आणि आय विल बी हॅपी विथ दॅट. उदाहरण सांगितलं, माझं व्यक्तिगत प्रॉब्लेम काय, सर्दी जास्त होते, उदाहरण जस्ट सांगताना सांगितलंय. परंतु एखाद्याचं, त्यामुळे ही काही बेसिकली ट्रस्टवर्दी लोकांमध्ये ती शेअर करतात. हा एक ड्रॉबॅक असू शकतो, हे आपल्या बॅकमध्ये असणं आवश्यक आहे. पुढचं कोण वाचेल? नेक्स्ट. तुमचा सहभाग महत्वाचा आहे, वाचलं पाहिजे, तुमचा आवाज आला पाहिजे सगळ्यांचा. नवीन मुलांनी पण पार्टिसिपेट होणं आवश्यक आहे. कोण वाचेल? स्पीकर ऑन करून बोला. हा, कोण वाचेल? एक जण पण तयार नाही. प्रथमेशचं झालंय, पुढे कोण वाचेल? मयूर, प्रथमेश झाले, दुसरं कोण आहे नवीन? कोण वाचेल? काय एक साधा शब्द वाचायचा आहे, फार तर व्हिडिओ नका ऑन करू. हा, बोला. कोण बोलताय? स्वराज. आवाज येत नाही क्लिअर बेटा. स्वराज बोलतोय सर. शिवराज का? स्वराज. स्वराज. हा, स्वराज बोल. स्वराज विठ्ठल दास. हो सर. ओके. सम पीपल मे रिएक्ट निगेटिव्हली. काय? सम मे ऍक्ट निगेटिव्ह. छोटंच वाक्य आहे बघा, सम मे ऍक्ट निगेटिव्हली. ते पण कधी कधी काय माहिती का, आपण त्या प्रेमाने आणि इतक्या विश्वासाने, म्हणजे प्रेमापेक्षा आपण शेअर करायला जातो आणि तो एखादा एकदम निगेटिव्हली येऊ शकतो आणि निगेटिव्हली तुम्हाला काही त्रास पण देऊ शकतो. त्यामुळं काय, एखाद्या घटनेचा, एखाद्या इन्फॉर्मेशनचा समोरची व्यक्ती कशी घेते, ती पॉझिटिव्हली घेते का निगेटिव्हली घेते, आपल्यावर डिपेंड नसतं ना. कळलं का? त्यामुळे ती समोरची व्यक्ती कदाचित एकदम निगेटिव्हली त्याला हे करू शकते आणि मग त्याचा तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे शेअर करताना थोडं काळजी घेणं, कारण का आपल्या हातात नाही. ज्यावेळेस वेन वी आपली इन्फॉर्मेशन शेअर करतो, कुठली, समोरची व्यक्ती त्याला कशी घेते याला खूप महत्व आहे. आणि तिने जर ते निगेटिव्हली घेतलं आणि जर काही प्रिफरकेशन्स होऊ शकले तर हा ड्रॉबॅक हे रेअरली घडू शकतं बरं काय.
अर्थात तुम्ही मगाशीच सांगितलं ट्रस्टवर्दी लोकांकडेच ते शेअर करा, पण हा ड्रॉबॅक आपल्या डोक्यात असणं अत्यंत आवश्यक आहे. आपण काळजीपूर्वक या बाबतीमध्ये आपली पावलं टाकली पाहिजेत. ओके, गुड. नेक्स्ट, पुढचं कोण वाचून दाखवेल? प्रयत्नात राहा, काही अवघड नाहीये. तुमचा सहभाग महत्वाचा आहे. मी वाचू शकतो, पण मला तुमचा सहभाग हवाय. स्वराजनी छान वाचला. आता पुढचा कोण वाचेल? चला 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 चला, कोण वाचेल? कोणी तयार नाही का? आपल्या पुढे सरकायचंय. कोण वाचेल पुढचं? श्रद्धा वाच. कोण वाचणार आहे? बरं, कोण वाचेल? हॅलो. हा, बोल. हॅलो सर, मी गिरिजा बोलतीये. हा, बोल गिरीजा. तर पॉइंट असा आहे की युझिंग जोरी विंडो इज युजलेस एक्सरसाइज इफ इट इज नॉट लिंक टू द ऍक्टिव्हिटी दॅट रिइन्फोर्स पॉझिटिव्ह बिहेवियर और दॅट करेक्ट द निगेटिव्ह बिहेवियर. म्हणजे ह्याचा अर्थ की जोरी विंडो युजलेस असू शकतं जेव्हा तो एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देत नाही किंवा तो निगेटिव्ह बिहेवियरला करेक्ट नाही करत. बरोबर, छान, अभिनंदन. छान वाचायचा प्रयत्न केला. कोणी वाचला आता? नाव काय? गिरिजा. गिरिजा. गुड 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 गुड. थँक्यू सर. छान प्रयत्न केला गिरिजा. बघा, लक्ष द्या की मी तुम्हाला नेहमी हे सांगत असतो की कुठलं, मग अशी आपण सुरुवात त्यानेच केली, कुठलंही नॉलेज भरपूर असून उपयोग नाही. तर काय खूप नॉलेज घेतलं, खूप अभ्यास केला आणि जोहरी विंडो सगळं पाठ आहे, खूप त्याच्यावर वेळ दिलाय, पण मग प्रत्यक्षात नाही उतरू शकत आहे, प्रत्यक्षात त्याचा वर्कआउट करू शकत नाही. तर बेसिकली पॉझिटिव्हली मला काय म्हणायचं, रिइन्फोर्स पॉझिटिव्ह बिहेवियर जर नाही करता आलं त्याचं, तर ते काय मग अभ्यासलं काय नाही अभ्यासलं काय, मग अशी नाही का म्हटलं पंग पंडित. तर त्यामुळे त्याचा बेसिकली तुमच्यामधलं जे निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या करेक्ट झाल्या पाहिजेत, पॉझिटिव्ह इफेक्ट्स त्यात आले पाहिजेत, आणि त्यासाठी ते कृतीत उतरवणं आवश्यक आहे. नुसतं अभ्यासून उपयोग नाही, त्या अभ्यासनं युजलेस होऊन जाईल, नाही तर काहीच उपयोग नाही. अभ्यास केला, वाचन केलं, एवढा वेळ दिला, समजून घेतलं, सगळं पाठ आहे, पण प्रत्यक्षात नाही उतरू शकलो तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. पटलंय कसं काय ना? नेक्स्ट कोण वाचेल? नेक्स्ट. चला करा. खरं तयारीत राहायला पाहिजे. मला वाटतं इथं 5 लोकांची हात आल्या पाहिजे की मला वाचायचं, मग कोणाला द्यायचं वाचायला. काय एक छोटं वाक्य वाचायचंय इंग्लिशमध्ये, जे तुमच्या स्क्रीनवर आहे, तुम्ही लिहून घेतलेलं आहे वहीत, आत्ता लिहायला सांगितलं, वेळ दिला होता लिहायला. श्रुतिका वाच. हॅलो. आवाज येतो सर? हा, येतोय, बोल. Hello. हा, बोल बोल. Some cultures have a very open and accepting approach to feedback and others do not. करेक्ट. हा एक ड्रॉबॅक आहे, लक्षात घ्या. सम कल्चर्स म्हणजे काय? सम कल्चर्स म्हणजे बेसिकली अनेक वेगवेगळी कल्चर्स सोसायटीमध्ये आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, वेगवेगळं कल्चर असतं प्रत्येक लोकांचं. कोण ओपन माइंडेड असतात, कोण अगदी वेगळ्या प्रकारचे. प्रत्येकाची संस्कृती, कल्चर म्हणजे वेगवेगळी संस्कृतीतले लोक आहेत, आणि काही संस्कृतीतल्या लोकांना फार आवडेल, पॉझिटिव्हली घेतील, शेअरअप करतील आणि ते सपोर्टिव्ह राहील. पण काही कल्चर मात्र तेवढं ओपन अप नसतात, म्हणजे ओपन राहायला, ओपन कल्चर जे म्हणतो आपण, ते कमी असतं अनेक लोकांच्या बाबतीमध्ये. हायडिंग करणं हा विषय जास्त राहतो, आणि काही लोकांना हा जो अप्रोच आहे बेसिकली तो त्यांना ओपन अप करण्याचा आवडणार नाही, असंही घडू शकतं. हा पण ड्रॉबॅक राहू शकतो, काही जणांना ते नाही राहणार, तर त्याची पण तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. ओके, नेक्स्ट. कळालंय का आत्ताचं सगळ्यांना? कारण आत्ताचा मुद्दा कळाला का? कारण कल्चरमध्ये ते नसतं, फीडबॅक घ्यायला पण काही लोकांना आवडत नाही बऱ्याच वेळा, काही कल्चर्सना असं घडू शकतं. नेक्स्ट कोण वाचेल? सोहेल आहे का? सोहेल वाच.
हा, बोल Some वाच. people take personal feedback offensively. तुझे म्हणजे व्हिडिओ काही चालू लोक कर ना. सर आता नको सर ड्रेस नको का? नाही. बर ठीक आहे. चालेल चालेल चालेल. बोल बोल चल. Some people take personal feedback offensively. म्हणजे काही लोक असे असतात जे आपण त्यांना फीडबॅक दिला तर आपण त्यांना विरोध करतो असं वाटतं. करेक्ट. अगदी बरोबर आहे. फीडबॅक देताना सुद्धा कोण कसं घेते, ऑफेन्सिव्ह डिफेन्सिव्ह दोन शब्द आहेत बघा. एकदम अंगावर येणं, एकदम काही गोष्टींना ते न आवडणं, एकदम अशा काही गोष्टी घडू शकतात. तर आता हे ज्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या ना, हे ड्रॉबॅक्स बघितले. ड्रॉबॅक्स म्हणजे हे ड्रॉबॅक जर आपल्याला माहीत असतील तर त्या बॅक ऑफ माइंड ठेवून आपल्याला हे टेक्निक वापरायचं आणि ते बॅक ऑफ माइंड ठेवून काळजीपूर्वक त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जायचं. कळलं का? म्हणून मी या ड्रॉबॅकचा मुद्दाम तुमच्या सगळ्यांशी शेअर केले. आता आपण पुढच्या सेशनमध्ये सीबीटीचा हा जो काही जोहरी विंडो आपण कन्सेप्ट घेतला, पुढे आपण काही थॉट्स वरती, फिलिंग्स, फिजिकल बेसिकली वर्सेस मेंटल आणि काही बिहेवियरल पॅटर्न्स याच्याविषयी काही गोष्टी आपण पुढच्या लेक्चर्समध्ये एकदा बघूयात. आता मला एक जस्ट असा प्रश्न विचारायचा आहे तुमच्या सगळ्यांना की हा जो काही जोहरी विंडोचा भाग तुम्हाला समजावून सांगितलेला आहे, निश्चित नवा होता तुम्हाला, पण याच्यावरती तुम्ही जर इंटरनेटवर जर गेलात तर भरपूर व्हिडिओज आहेत, भरपूर वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि याचा तुम्ही थोडा अभ्यास करा अजून आणि ते अप्लाय करा असं मी सांगितलेलं आहे तुम्हाला. आता मला प्रश्न असा विचारायचा होता की आणि प्रामाणिकपणे उत्तर हवं होतं मला. म्हणजे बेसिकली कसं असतं की अनेक टेक्निक्स असतात जगात, अनेक गोष्टी चांगल्या आहेत, हे वापरायला पाहिजे, नाहीतर ते युजलेस आहे, सत्यच आहे. पण तरी सुद्धा काही बाबतीमधलं आपलं प्रामाणिक मत नोंदवणं आवश्यक आहे. भले 4 लोक त्याला हसतील, भले 4 लोक वेड्यात करतील, काय बोलतोय, असं कुठं असतं का, काही असं होऊ शकतं, पण आपलं आपलं प्रामाणिक मत व्यवस्थित पद्धतीनं आपल्याला मांडता आलं पाहिजे. कळलं का सगळ्यांना? तर मला आता तुम्हा सगळ्यांना असा प्रश्न विचारायचा आहे आणि माझी अशी इच्छा आहे की अनेकांनी त्यात पार्टिसिपेट व्हावं. माझा असं प्रश्न आहे की तुमचं याबद्दलचं तुम्ही त्याचा नीट अभ्यासलाय, बघितलंय, 3-4 मुलांनी प्रामाणिक मत, किमान म्हणजे मला वाटतं 3-4 जणांनी तरी प्रामाणिकपणे मत व्यक्त करावं. काय मला अपेक्षित आहे की खरंच हे जोहरी विंडो बद्दल मला बाबा आवडलंय, मी अभ्यास करेन आणि मला वाटतं याचा फायदा होईल असं काहीतरी, किंवा हे मला काही आवडलेलं नाहीये किंवा याच्या बाबतीमध्ये मला हे पटलेलं नाहीये, हा प्रश्न आहे. अशा प्रकारे किमान 2-4 वाक्य रिगार्डिंग व्हॉट एव्हर काल आपण बघितलं ना, आज आपण त्याचे ड्रॉबॅक्स पण बघितले, किंवा अजून काही वेगळं तुम्हाला कोणाला बोलायचं असेल तर तुमच्यापैकी कोणीतरी त्याबद्दल आपलं मत थोडंसं व्यक्त करा. कोणीतरी म्हणण्यापेक्षा अनेकांचं या मध्ये पार्टिसिपेशन मला अपेक्षित आहे. कारण काय माहिती का, कुठल्याही गोष्टीमध्ये किती विद्यार्थी आहेत, किती जण आहेत, यापेक्षा किती जणांचा सहभाग होता. आहेत 100, 200, 400, काय उपयोग नाही. सहभाग किती जणांनी नोंदवला ह्याला फार महत्व आहे. तर तो सहभाग फार महत्वाचा आहे. तर तुमच्यापैकी कोण बोलेल? आता मी असं करतो, आता मी नावच घेऊन सांगतो. मी नाव नितीन, बोलता येईल 2 मिनिटं? तू होतास काल आणि आज, आत्ताही आपण बघितलं. नितीन, जरा 2 मिनिटं तुझं मत मांड आता याच्याबद्दल. नितीन ठोंबरे. नितीन, आवाज येतो तुझ्यापर्यंत माझा? नितीन, काही 2 वाक्य बोल, नाही तर बोल म्हण की नाही सर, नाही मला मांडता येते, माझा अभ्यास झालेला नाही. काय तुला जे काही बोलायचे 2 वाक्य बोल फक्त. नितीन, स्पीकर ऑन करून बोल. ठीक आहे, नितीन बोलत नाही. आपण श्रुतिका, तू बोलतेस का? श्रुतिका, माझा आवाज येतोय ना? काय हॅलो. श्रुतिका, तू जरा बोलशील, तुला काय समजलं, अंडरस्टँड झालं काल आजच्या सेशनमध्ये?
तुझं हो मत सर. मांड थोडक्यात. गुड. हॅलो. हा बोल. तर जोरी विंडोमध्ये आपण 4 गोष्टी आपल्याला जोरी विंडोमध्ये आपल्याला 4 नोज बाय अदर्स, टेल अननोन बाय अदर्स अँड अननोन बाय सेल्फ अशा 4 ग्रुपमध्ये विभागणी करून आपल्याला सरांनी समजून सांगितलं. त्यामध्ये फर्स्ट होता ओपन फ्री एरिया. तर ओपन फ्री एरिया म्हणजे काय? नोज टू यू अँड नोज टू अदर्स. सेकंड होता ब्लाइंड एरिया. तर ब्लाइंड श्रुतिका जस्ट डिस्टर्ब करतो. नाही, तू छान सांगायचा प्रयत्न करतेस. माझा प्रश्न तसा नाहीये, म्हणजे ते एक्सप्लेनेशन नकोय मला. मला काय हवंय की तुला हे समजलं का? पहिली गोष्ट हे पशाचं उत्तर दे, हो का नाही नीट. येस सर. ओके. आता माझा दुसरा प्रश्न तुला असा आहे की जर तुला हे समजलंय तर तुला वाटतं हे वर्क होईल? येस सर. ओके. पण मग आता तिसरा प्रश्न मला असा आहे की तू या दृष्टिकोनातून काही प्रयत्न केले का? अभ्यास केला का? येस सर. प्रयत्न केले? हा. येस सर. मग काही थोडक्यात त्याच्या अनुभवाविषयी सांग. म्हणजे ते काही लिहिलंय ते सांगू नको. तू ते वाचण्यात ते करण्यात अतिशय स्ट्रॉंग आहेस, छान बोलतेस तू, प्रश्नच नाही. तर थोडस तू जे काही म्हटलीस की मी जे अप्लाय करायचा प्रयत्न केला त्याच्याविषयी काही थोडं तुझा अनुभव त्याविषयी काही सांगता आलं तर सांग. झोरी विंडोमध्ये जो सेकंड आहे ना, जो ब्लाइंड एरिया म्हणजे जो आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल, जो आपली पर्सनॅलिटी बद्दल आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, पण त्या गोष्टी इतरांना माहीत असतात. तर त्या गोष्टी आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणजे आपल्या चुका ह्या आपल्याला कधी कधी समजत नसते. त्या आपण कोठी चुकीचं वागतोय, कोठी बरोबर आहे, ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. यासाठी म्हणजे आपण ब्लाइंड एरिया हा आपला कमी केला पाहिजे. म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल काही कमतरता, उणीव असतील, काही आपल्या वागण्यात, बोलण्यात, पर्सनॅलिटीमध्ये काही चुका असतील ज्या आपल्याला माहित नसतात पण त्या इतरांना समजत असतात. बरोबर आहे. तुझा अनुभव शेअर कर ना. तू काही फीडबॅक कोणाला, आईला, वडिलांना किंवा कोणालाही मागितला का तुझ्या वागण्याविषयी, आणि मग त्यातनं तुला काही कळालं का? असं झालंय का? असेल तर येस, नसेल तर नाही. मला तुझा अनुभव, पर्सनल अनुभव शेअर कर की खरंच मी हा फीडबॅक घेतला आणि मग मला कळलं की थोडं माझ्याकडनं ही चूक होते, किंवा व्हॉट्सअप असं काही पर्सनल झालंय का तुझ्या बाबतीत? पूर्वी झालं होतं का, किंवा आता ऐकल्यानंतर झालंय का असं? या अगोदर म्हणजे सर, म्हणजे आपल्याला माहित नसतं की आपल्यामध्ये कोणत्या चुका आहेत. मग मी नेहमी आईला विचारत असते की म्हणजे आपल्याला आपल्या चुका दिसत नसते त्या, आणि समोरच्या व्यक्तीला आणि बाहेरच्यांनी सांगण्यापेक्षा म्हणजे कमीत कमी आपल्या घरातल्यांनी त्या चुका समजून सांगितल्यानंतर आपल्याला ते समजतात पण, आणि आपण त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न देखील करत असतो. तर आई आपल्याला चांगल्या आणि बऱ्याच वाईट गोष्टी समजवत असते. तर आईला विचारले आहे मी बऱ्याचदा की मी इथं चुकते का, कुठे बरोबर आहे, मी हे जे वागले, हे जे मी आज केलं ते बरोबर होतं का. तर आईने त्यानंतर रिप्लाय दिला, म्हणजे त्यानंतर तिने मला व्यवस्थित त्या गोष्टीबद्दल स्पष्टीकरण देऊन सांगितलं. छान 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 श्रुतिका. बेसिकली श्रुतिकाने जे सांगितलं विद्यार्थी मित्रांनो हे अत्यंत महत्वाचं आहे की आईसारखा सर्वात जवळचा मित्र, गुरु, की जिथं सगळं बोलावं असं दुसरं कोणी नाही जगामध्ये, कळालं का? आणि त्यामुळे जे श्रुतिकानी केलेलं आहे, आणि खरं श्रुतिकाच्या बाबतीमध्ये तुला श्रुतिका आमच्याकडनं फीडबॅक नेहमी मिळतात माझ्याकडनं, किती छान बोललीस, किंवा अनेक मुलं तुला अप्रिशिएट करतात बोलताना. तू जे काही मांडलेलं असतं आता सुद्धा तू मस्त सांगायला सुरुवात केलीस काय जोरी विंडो होते. ही पण ताकद आहे तुझ्या प्रत्येकामध्ये. हा तुला फीडबॅक आहे आमच्याकडनं सगळ्यांचा चांगला. त्या तू गिफ्ट पण जिंकलेत 2, म्हणजे गिफ्ट म्हणण्यापेक्षा प्राइजेस जिंकलेत की ज्यामध्ये तुला एक 500 रुपीची बुक्स मिळणार आहेत आणि 1000 रुपीजचं काम मिळणार आहे, बरोबर आहे की नाही? कारण का हा तुझ्याकडचं जे काही गुण आहेत, व्हॉइस तुझा आहे, पद्धत आहे बोलण्याची, त्याच्यावरचा तो फीडबॅक होता. तर मला हेच निमित्ताने सगळ्यांनाच ते सांगायचंय की तिने जे आता अतिशय छान सांगितलं की मी माझ्या आईशी बोलते, आईशी कम्युनिकेट करते, आणि मग आईने मला अनेक गोष्टीमध्ये सांगितलं की तू असा बदल करतो, आणि तुम्ही करत असाल सगळेजण, मला खात्री आहे. पण ते थोडं अजून ओपन होऊन करायचा प्रयत्न करा, कळालं का? आणि हा निश्चित अतिशय चांगल्या प्रकारचं टेक्निक आहे. तुमच्या याच्यामध्ये काही अडचणी, काही कम्युनिकेशन, तुम्ही निश्चित ओपन अप होऊन बोलण्याचा प्रयत्न करा. आता याच्यामधल्या बिहेवियर मधलं पुढचे जे काही भाग आहेत त्यामध्ये आपण पुढे बघणार आहोत. आज मात्र मला तुम्हाला 2-3 गोष्टींची पुन्हा एकदा आठवण करून द्यायची आहे. सर्वात पहिली गोष्ट, तुम्ही जे सगळे विद्यार्थी आहात ते MSCIT चे आहात, फ्रीलान्सिंगचे आहात. अनेकांचे काही आता आपला जो 2-3 महिने होऊन गेले क्लासला तुम्ही जॉईन करून, सगळं आपलं होऊन, आता कधी होणार, पुढे काय होणार आहे, सगळे अनेकांचे प्रश्न आहेत. तर एक सगळ्यांना सांगायचंय मला
की MKCLचा हा प्रोग्राम आहे, दोन्ही पण MSCIT आणि फ्रीलान्सिंग या दोन्हीही प्रोग्रामची एक्झाम MKCL MS कडनं होते. कळालं का? MSBT MSCIT ची स्पेसिफिक MSBT घेतं आणि फ्रीलान्सिंगची मात्र स्वतः MKCL घेतं. आता सध्या जोपर्यंत शासनाचे जे नियम आहेत, कधी होणार काय, शासनाच्या कुठल्याही आदेशाशिवाय पुढचं कुठलंही फॉलोअप होऊ शकणार नाहीये. कळालं का? त्यामुळे अनेकांना कसं आमच्या कधी एक्झाम होणार आहे, काय होणार आहे. आत्ताचं पॅन्डेमिक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय घडतंय, काय आहे काय नाही. त्यामुळे आत्ता एकच आहे की ज्याला तुम्ही प्रवेश घेतलाय, जे ऍप तुमच्याकडे आहे, MSCITचं ऍप MSCITच्या विद्यार्थ्यांकडे आहे, MSCITचं पुस्तक पण MSCITच्या विद्यार्थ्यांकडे आहे आणि फ्रीलान्सिंगच्या विद्यार्थ्यांकडे फ्रीलान्सिंगचं ऍप आहे. तर आत्ता त्या ऍपचा सखोल अभ्यास करा, पॉइंट्स त्यातले लिहून घ्या. आता हीच गोष्ट तुम्ही करू शकता आणि त्यात जे जे प्रॅक्टिकली करता येणं शक्य आहे, तुमच्याकडे मोबाईल असतील, इंटरनेट आहे, ज्यांच्याकडे लॅपटॉप आहेत, तरी ते प्रॅक्टिकली जे जे करता येणं शक्य ते करा. आणि शिवाय आपले हे सेशन चालूच आहेत की ज्यामधनं तुम्हाला एक वेगळा एक्सपोजर मिळतोय. आज तुमच्या कोणाच्याच प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे पण नाहीये किंवा कोणाकडेच नाहीये, कारण उद्या हा जो काही कोरोनाचा प्रकार आहे हा किती लवकर आटोक्यात येतोय, काय होतंय, त्याच्यावरच पुढचं सगळं भवितव्य अवलंबून आहे. तर त्यामुळे काही जणांचे मला प्रश्न आले होते की सर कधी एक्झाम होणार आहे, कधी. तर आत्ता आपल्या हातात काही नाहीये. आता आपल्या हातात एवढंच आहे की आपण आपला अभ्यास व्यवस्थित करत राहणं. दुसरं एक झालं की मी जोहरी विंडोवर डायरेक्ट आज गेस्ट येणार नाहीत म्हटल्यावर सुरुवात केली. कारण जोहरी विंडो आपला मला वाटतं परवा झाला होता आणि काल कल्पनाचा सेशन आपला झाला होता. बरोबर आहे? बरोबर आहे ना? तर कालच्या सेशनचे जरा मार्क द्या, कोणाला कसा वाटला कालचा सेशन. कालच्या सेशन जो आहे, कल्पनाने अतिशय साधी मुलगी आहे ती, अतिशय प्रामाणिक आणि पारदर्शक, आणि तुम्ही अनेकांनी तिचा व्हिडिओ पण बघितला असेल. तर त्या कालच्या सेशनचे मार्क तुम्हाला कसं वाटले तिथे टाईप करायला हरकत नाही सगळ्यांनी. गुड. एक हा थोडा माझ्याकडनं मिसकम्युनिकेशन झालं ना, आज अचानक मला कळलं की आज गेस्ट येणार नाहीयेत. म्हणजे इट वॉज नॉट प्लॅन ॲट ऑल. ऍक्च्युली विजयचं कळालं मला की नाही शक्य आहे. दिनेश वॉज राईट, ही वॉज रेडी टू कम, बट समहाउ अगेन जस्ट 5 minutes बिफोर द सेशन ही हॅज गॉट सम प्रॉब्लेम. सो अगेन त्यामुळे मी जोहरी विंडो म्हटलं आपण त्यातले ड्रॉबॅक घेऊयात. कळालं का? आणि मग त्याप्रमाणे मी एकदम त्यावरती आलो आणि कल्पनाच्या सेशन बद्दल तुम्हाला विचारायचं राहून गेलं होतं. तर त्यामुळे हा एक मुद्दा तुमची डिस्कस करायचा. दुसरा एक मुद्दा मला पुन्हा एकदा तुम्हाला निदर्शनास आणून द्यायचा आहे की फीडबॅक देणं. आज आपल्याकडे अनेक गेस्ट आलेले आहेत आणि मी तुम्हाला मागेही हे सांगितलं होतं की अगदी 4 वाक्यांचा फीडबॅक देऊ शकता. उद्या कल्पना ताई, तुम्ही CA झालात, अति कष्टातनं पुढे आलात, आम्हाला खूप छान मिळालं तुमच्याकडनं, किती वाईट परिस्थितीत कसं पुढे जायचं हे कळालं. आता मी माझ्या परिस्थितीला नावं न ठेवता अजून छान पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करणार आहे. 4 वाक्य आणि तुमचं खाली नाव आणि मोबाईल नंबर. काय अवघड आहे बरं? किंवा असं काही मी बोललो ते नका देऊ. तुम्हाला जे वाटलं, तुम्हाला जे सुचलं त्या बाबतीमध्ये ते द्या. काय ऍप्रिशिएट करावं असं वाटलं एखादी गोष्ट, ऍप्रिशिएट करणं एखाद्या व्यक्तीला हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला वाटतं की नाही तुम्ही छान बोललं, जसं मी आता कोणाशी बोलत होतो त्याला म्हटलं तू खूप छान दिसतोयस, तो मयूर. बरं वाटलं ना त्याला, का वाईट वाटलं असेल? चांगलंच वाटलं असेल ना. जे काही ऍप्रिशिएट करणं आहे ते ऍप्रिशिएट करा. किंवा श्रुतिकाबद्दल मी नेहमी बोलतो, आशिष बद्दल बोलतो, कारण जे बोलतात पुढे येतात. तर तुम्ही याला पण मग अनेक जण समोर आले तर त्यांना तुम्ही ऍप्रिशिएट करा, बोला 4 वाक्यांमध्ये. ते व्हॉट्सअपवर मला पाठवा, सगळे वापरताय तुम्ही, मराठीत पाठवा, इंग्लिशमध्ये पाठवा. तर हेची आठवण तुम्हाला पुन्हा करून देतो. कारण हर्षवर्धन नलवडेचा आला, मी तुमच्याशी शेअर करा. अनेकांचे आलेत, 2-3 मी नाही शेअर केलेले, पण पाठवा माझ्याकडे. पण माझं म्हणणं काय, त्या व्यक्तीशी ते शेअर करणं गरजेचं आहे, ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही लिहिलेलं आहे, जे तुम्हाला भावलं आत्ताच्या ह्याच्यामध्ये. आणि खाली नेहमी तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर लिहायला विसरू नका. कारण त्या व्यक्तीला जर वाटलं तुमच्याशी काही कम्युनिकेट करायचं आहे तर ते महत्वाचं आहे. आणि हे कनेक्शन अत्यंत महत्वाचं आहे. कळालं का? आणि दुसरं मी मागं सांगितल्याप्रमाणे आपण फ्रीलान्सिंगच्या मुलांचा एक वेगळा सेशन घेणार आहे, टेक्निकल सेशन होणार आहे तो.
त्यांच्या अडचणी, तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा, तुम्हाला त्यात पार्टिसिपेट व्हायचंय. MSITचा एक वेगळा सेशन आपण टेक्निकली एकदा पुन्हा घेऊयात. एक्झामच्या बाबतीमध्ये कशी एक्झाम असते, काय असते, असं काही काही गोष्टी आपण पुढे घेणार आहोत टेक्निकल. आता आपल्याकडे वेळ आहे ना, आपल्याला एक्झॅक्ट फ्रेमच कळलेली नाही की केव्हा एक्झाम होणार आहे. त्यामुळे काही टेक्निकल सेशन्स आपण काही पेंडिंग ठेवलेले आहेत, कळालं का. मग आपल्याला काही वेगळे सेशन आपण घेतोय. उद्याचं आणि परवाचं सेशन, दोन्ही सेशन अतिशय चांगले होणार आहेत. उद्या विजय कदम आहे की जो दुबईमधनं तुमच्याशी बोलेल डायरेक्टली, आणि परवा दिनेश आदलिंग बोलतील, कळालं का. ते 2 सेशन्स आपण घेऊयात. आता आपली ऑलमोस्ट वेळ संपत आलेली आहे, 3 वाजत आलेले आहेत. तुमचे काही प्रश्न असतील तर मी प्रश्नांची उत्तरं द्यायला त्या आता शेवटची 5-7 मिनिटं मी काही बोलणार नाहीये. तुम्ही जर इथे प्रश्न टाईप केला, एकाचा प्रश्न आहे मयूरचा, काय नेक्स्ट जोहरी विंडो सेशन कधी होईल? दिस विंडो आर मोस्ट हेल्पफुल टू यस, मयूरनी असं म्हटलंय. मी तर अगोदर सांगेन नेक्स्ट वीक मध्ये आपण घेऊया. जोहरी विंडोचा आता ऑलमोस्ट गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहेत. जोहरी विंडोवर आता प्रॅक्टिकली तुम्ही काम करायचंय. पुढचा जो सेशन होणार आहे तो बेसिकली यातला जोहरी विंडोवर डायरेक्टली होणार नाही, ह्याचा रेफरन्स असणार आहे. पण तो सेशन मगाशी मी सांगितल्याप्रमाणे थॉट्स, फिलिंग्स, बेसिकली बिहेवियरल टेक्निक्स काही याच्यावरती होणार आहे. आणि तो हा सगळा जो येतो तो कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी आणि ड्रिल थेरपी ज्याला असं म्हणतो. कॉग्नेटिव्ह ड्रिल थेरपी आणि कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी याच्या अंडर येतो. तर आपण नेक्स्ट वीक मध्ये तो घेण्याचा निश्चित प्रयत्न करूयात. कारण तुम्हाला अगोदर सांगू, कुठल्या तरी दिवशी एक दिवशी आपण तो घेऊयात. बेसिकली माझा विचार असेल की कोणी ज्या दिवशी गेस्ट येणार नाहीत, काही वेगळं आपल्याला करायचंय, आणि तर आपण त्या दिवशी घेऊ. कारण आपले 3-4 दिवस आपले ठरलेले आहेत, सोमवार ते शुक्रवार. शनिवार रविवार शक्यतो आपण हॉलिडे घेणार आहोत. सोमवार ते शुक्रवार मध्ये केव्हा तरी हा सेशन पुढच्या आठवड्यामध्ये होईल. अजून दुसरा प्रश्न काही कोणाचा? ओके, नो प्रॉब्लेम. सो अजून दुसरे काही प्रश्न तुम्हाला आहेत का? तर आता मी शेवटची 5 मिनिटं तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. तर तुम्ही प्रश्न विचारा, आयदर टेक्स्ट टाईप करा, आयदर ऑडिओवरनं विचारू शकता, काहीही प्रश्न विचारू शकता. काही तुमच्या मनात वेगळ्या काही गोष्टी असतील, हे काय, ते काय, त्याचं कसं, काहीही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. तर मी 2 मिनिटं थांबणार आहे, आणि जर प्रश्न नसतील तर मात्र आपण आता थांबणार आहोत. आणि आपण कुठल्या नोटवर थांबणार आहोत? तर नोट अशी आहे की तुम्ही फीडबॅक द्या, 4 ओळीचे का असे ना. देणार का फीडबॅक? जे देणार त्यांनी यस टाईप करा. यस, आय विल गिव्ह. रवी किती वेळा नो म्हणालायस? स्वप्नील, रवी, मयूर, श्रुतिका. मग थोडा वेळ काढा मित्रांनो. तुम्हाला द्यायची इच्छा आहे, करायची इच्छा आहे, तर तू जस्ट टेक आउट सम टाइम, सिट. कारण स्वतः 4 वाक्य लिहिणं एखाद्या विषयी, बोलणं एखाद्या सेशन विषयी, हे तुम्हाला ताकद देणार आहे आणि त्या व्यक्तीलाही ताकद देणार आहे. म्हणजे दोघांना ताकद देणार आहे ते केलं पाहिजे. त्यासाठी वेळ काढला पाहिजे, त्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत. तर थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळ्यांनी या नोटवर आपण थांबूयात की तुम्ही अनेक जण फीडबॅक देणार आहात की जे तुम्हाला पण ताकद वाढवणार आहेत आणि त्या लोकांना पण ताकद मिळू शकते त्यातनं, आणि तुमचं इंटरकनेक्शन त्यांच्याशी चांगलं होऊ शकतं. थांबूया आपण आज. उद्या भेटूयात दुपारी 2 वाजता. धन्यवाद. थँक्यू.